म्हणून निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतली असं मला वाटतंय. मंजूर एक करून आणलेली अजून एक MIDC मंजूर करून तिथे आपल्याला उद्योग आणायचे. कोपरगावची ओळख धूळगाव म्हणून मागच्या काळामध्ये होती, कारण पूर्ण गावामध्ये धूळ असायची. रस्ते कुठलेही प्रमुख चांगले नव्हते. आज पाहिले तर सगळे प्रमुख रस्ते जवळपास पूर्ण झालेले. पुणे विद्यापीठ मधलं आपलं MIT कॉलेज आहे कोथरूडचं, तिथं इंजिनिअरिंग केलं BIT. त्याच्यानंतर मास्टर ऑफ सायन्स इन इन्फॉर्मेशन सिस्टम्स हे बॉस्टनमधलं नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटी तिथून केलेलं आहे. ठीक आहे. अलीकडच्या काळामध्ये सहकारी संस्था बरेच बंद पडत आहे किंवा अडचणीत आलेल्या आहे. तिथे घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे ते होते. संस्थेचा आणि सभासदांचा किंवा शेतकऱ्यांचा हेतू किंवा फायदा कशामध्ये हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी निर्णय होणं गरजेचं असतं. 5 नंबर तलाव कोपरगाव शहराचा हा पूर्ण झाल्यामुळं ते मला असं वाटतं का एक फार मोठं समाधान मला मिळालं. कारण प्रत्येक माईमाऊली यांना 8 दिवसाला पाणी साठवण्याची गरज पडायची. त्यांना सगळ्या गोष्टी त्या पाण्याच्या अवतीभोवती ठरवावं लागायच्या. लग्नाला जायचं आहे, बाहेरगावी जायचं आहे, कुठं जायचं आहे, पाणी कधी येणार आहे त्याच्यावरनं त्यांना ठरवावं लागायचं. पण आता 3 दिवसाला पाणी येते. लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये ज्या असंख्य आपल्या माता भगिनींना आम्ही लाभ मिळवून देण्यासाठी त्यांचे फॉर्म भरून घेतले, त्यांना काही डॉक्युमेंटसाठी मदत केली आणि त्यांना ते पैसे त्यांच्या खात्यावर मिळाले. त्याचं एक फार मोठं समाधान मला त्या ठिकाणी मिळालं. समुद्राला वाहून जाणारं पश्चिमेकडचं पाणी हे पूर्वीकडे गोदावरी खोऱ्यामध्ये वळवणे. MIDC एक मंजूर आहे. दुसरी MIDC मंजूर करून तिथे उद्योग आणून तिथे रोजगार निर्मिती किंवा नवीन उद्योग आणणे. कोपरगावचा जर विचार केला तर एअरपोर्ट आहे, समृद्धी महामार्ग जवळ आहे, रेल्वे स्टेशन आहे, नगर मनमाड सारखा एक महत्त्वाचा महामार्ग शहरामधून जातोय. या सर्व गोष्टीचा फायदा घेऊन कोपरगाव शहराला, कोपरगाव तालुक्याला अजून कसा विकासाच्या वाटेवर आणता येईल हा प्रयत्न पुढच्या काळामध्ये राहणार आहे. नमस्कार, मी सिद्धी आणि आज आपला हॅलो महाराष्ट्रचा महाराष्ट्र दौरा आलाय कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये. आणि आज आपल्यासोबत आहेत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे सर. सर, आपलं हॅलो महाराष्ट्रामध्ये खूप स्वागत आहे. आभारी. 2014-2019च्या निवडणुकीपेक्षा 2024च्या निवडणुकीचं काय वेगळं वातावरण आहे, काय वेगळेपण आहे? 2014 मध्ये तर मी पहिल्यांदा निवडणूक लढत होतो आणि मी नुकताच 2-2.5 वर्षापूर्वी माझं शिक्षण असेल पूर्ण करून कोपरगावमध्ये आलो होतो. 14ला कदाचित माझा अभ्यास कमी पडला असेल, लोकांशी संपर्क कमी पडला असेल. हे प्रश्न जे काही त्यांनी सांगितले हे सोडवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे याची कल्पना कदाचित मला नसेल, म्हणून लोकांना ते वाटलं असेल असं मला वाटतं आणि म्हणून निवडणुकीमध्ये पराभव झाला. परंतु 14 पासून 19 पर्यंत मी मतदारसंघाचा अजून बारीक अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर काय निवेदन द्यायची, काय मागणी करायची हे त्या काळामध्ये केलं. अनेक आंदोलनं केले आणि त्याच्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी जाणवलं का त्यांच्या प्रश्नासाठी मी संघर्ष करतोय. आणि म्हणून मला अनेक प्रश्न नवीन नवीन लोकांनी सांगायला सुरुवात केली आणि त्या सर्व प्रश्नांची जाण मला झाल्यानंतर 2019ला थोड्या का होईना मतांनी लोकांनी निवडून दिलं आणि हे प्रश्न 2019 पासून 24 पर्यंत सोडवण्याचा मी प्रयत्न निश्चितपणाने केलाय. ते लोकांना जाणवतंय आणि म्हणून 2024 ही निवडणूक अतिशय वेगळी, म्हणजे 14-19 पेक्षा वेगळी आहे. कारण बरेच प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागायच्या याच्यावर आहे, काही प्रगतीपथावर आहे. म्हणून निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतली असं मला वाटतंय. मागच्या टर्मला 822 मतांनी तुमचा विजय झाला होता. यावेळेस काय वातावरण आहे? यावेळेस निश्चित चांगलं मताधिक्य राहील याची मला खात्री आहे. लोकांना त्या पद्धतीने विश्वास आहे. चांगली निवडणूक असेल. तुम्ही आता या प्रचाराच्या दरम्यान लोकांना भेटताय, लोकांच्या काय समस्या जाणवल्या तुम्हाला या प्रचाराच्या दरम्यान? मूलभूत प्रश्न जे आहे, पाणी, रस्ते, वीज, गटारी वगैरे, हे तर आपण याच्यासाठी काम केलेलंच आहे, काम करतोच आहे. काही प्रश्न मिटलेले
पण अजूनही काही वाड्या वस्त्यांवरचे रस्ते असतील, अजूनही काही शहरातल्या भागातले रस्ते असतील, गटारी असतील, ते प्रश्न अजून आहे. जसा निधी उपलब्ध होईल ते पण आपण मार्गी लावणारच आहे. पण हे सर्व होत असताना बेरोजगारीचा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून MIDC आपण मंजूर एक करून आणलेली, अजून एक MIDC मंजूर करून तिथे आपल्याला उद्योग आणायचे, ज्याच्यामुळे 2 पैसे लोकांच्या घरामध्ये कसे जातील, त्यांच्या प्रपंचाला आधार कसा मिळेल, त्याच्या मागचा उद्देश तो आहे. तो एक महत्त्वाचा विषय. शेतीचा पाण्याचा महत्त्वाचा विषय. शेतकऱ्यांना शेवटी आमचं ग्रामीण भागातलं अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी लागणारी वीज असेल, पाणी असेल, याचे प्रश्न महत्त्वाचे आहे. तर आणि दिवसा वीज मिळाली पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे. तर ते एक महत्त्वाचा विषय राहणार आहे का सोलर पॉवर प्लांट किंवा सोलर पंप जास्तीत जास्त उभारून किंवा व्यक्तिगतरित्या सोलर पंप लोकांना मिळवून देण्याचं काम भविष्यामध्ये जास्त प्रमाणात करावं लागेल. आता 5 वर्ष झालेत. कोपरगावचा चेहरामोहरा नेमका काय बदललाय, कसा बदल झालाय? कोपरगाव शहराचा जर विचार केला तर मागच्या काळात 23 दिवसाआड पाणी असायचं, म्हणजे महिन्यातून एकदाच पाणी मिळायचं नगरपालिकेकडनं. आज 3 दिवसांनी पाणी आहे. लवकरच आपल्याला दिवसाआड करायचं आणि राहिलेले तलाव पूर्ण करून रोज पाणी द्यायचंय. कोपरगावची ओळख धुळगाव म्हणून मागच्या काळामध्ये होती, कारण पूर्ण गावामध्ये धूळ असायची. रस्ते कुठलेही प्रमुख चांगले नव्हते. आज पाहिले तर सगळे प्रमुख रस्ते जवळपास पूर्ण झालेले, जे राहिलेले त्याला पण निधी आहे, त्याचंही काम आता लवकर चालू होईल. त्याच्यामुळं तो चेहरा म्हणजे तो बदल लोकांना जाणवतोय. अनेक शासकीय इमारती आहे ज्या मागच्या काळामध्ये पडायला झाल्या होत्या, जुन्या झाल्या होत्या, त्या सर्वांचं काम चालू आहे. त्याच्यामुळे तो एक नवीन बदल लोकांना त्या ठिकाणी दिसतोय का मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय इमारतींचे कामं होत आहे. विधानसभेतला पहिला दिवस हा नेहमीच संस्मरणीय असतो. तुमच्या काय आठवणी आहेत त्या पहिल्या दिवसाबद्दलच्या? आता आमच्या तर निवडणूक झाल्यानंतर बरीच उलथापालथ झाली आणि बरेच त्यावेळेस अफवा का तुम्ही शपथ नाही घेतली तर तुम्हाला परत निवडणुकीला सामोरे जावं लागणार. आता काही लोकांनी ते अफवा उठवली. त्याच्यामुळे पहिला दिवस आमचा शपथविधीचा होता. त्याच्यामुळं लवकर शपथ घ्यायची असं प्रत्येकाचं त्या ठिकाणी होतं का आपण आता शपथ घ्यायची, आणि शपथ घ्यायला गेलो, एक रिलीफ वाटला आणि आपले लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण इथे आलेले आणि त्याच्यामध्ये हे सगळं उलथापालथ चालली आहे. तर आपले कामं कधी सुरुवात होतील किंवा कामाला आपण कधी सुरुवात करू, कधी आपले प्रश्न सुटण्यासाठी सुरुवात होईल याची उत्सुकता होती. कारण जे काम करायला आलोय ते जास्त करणं महत्त्वाचं आहे असं मला वाटत होतं. सर, तुमचं शिक्षण कुठून झालंय याबद्दल खूप लोकांना उत्सुकता आहे. तुम्ही नेमकं कोणत्या विद्यापीठातून शिकलाय आणि काय शिकलाय? मी इंजिनिअरिंग पुणे विद्यापीठ मधलं आपलं MIT कॉलेज आहे कोथरूडचं, तिथं इंजिनिअरिंग केलं BIT. त्याच्यानंतर मास्टर ऑफ सायन्स अँड इन्फॉर्मेशन सिस्टम्स हे बॉस्टन मधलं नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटी तिथून केलेलं आहे. कोपरगाव ते बोस्टनचा हा प्रवास आहे. या प्रवासादरम्यानच्या काय आठवणी आहेत? तसं माझं प्राथमिक शिक्षण आमच्या गौतम पब्लिक स्कूल कोळपेवाडी इथं झालं. 5वी ते 12वी मी संजीवन विद्यालय पाचगणी इथे होतो आणि इंजिनिअरिंगला पुण्यामध्ये होतो. नंतर मग मास्टर्स करायला बॉस्टनमध्ये होतो. आपल्याकडे आणि बाहेरच्या देशामध्ये बराच बदल आहे. आता आपल्याकडेही बदल जोरात चालू आहे. बाहेरच्या देशामध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलं का सगळ्याच गोष्टी घर बसल्या आपल्याला करता येतात. म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी बाहेर गेलंच पाहिजे असं काही नाही, आणि बाहेरही गेलं तर तेवढंच फॅसिलिटी म्हणा, सुविधा म्हणा, या नागरिकांसाठी असतात. त्याच्यामुळे तिथे त्या गोष्टीचा त्रास काही होत नाही. कुठेही असं लाईनमध्ये लागा आणि धक्काबुक्की वगैरे ह्या गोष्टी नसतात. किंवा रस्त्यावर चालत असताना जे पायी चालणारे त्यांना प्राधान्य असतं. गाड्या जरी चालत असल्या, ट्रॅफिक जॅम जरी असते, ट्रॅफिकला शिस्त असते. कोणी असं घाईमध्ये इकडून तिकडून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत नाही. ॲक्सिडेंट झाला तर त्या ॲक्सिडेंटसाठी ॲम्ब्युलन्सला स्पेशल लेनही असते. तर या सगळ्या गोष्टी बाहेर
परदेशामध्ये ते असतात आणि हळूहळू आपल्याकडे पण प्रत्येक गोष्ट आता ऑनलाईन त्या ठिकाणी व्हायला लागली. कुठल्या गोष्टीसाठी लाईनमध्ये लागायची गरज नाही. बऱ्याचशा गोष्टी आता ॲपवर उपलब्ध होत आहे. आपल्याकडचं शिक्षण असेल, बाहेरचं शिक्षण, याच्यामध्ये बदल आहेच. आता बाहेर शिक्षण घेत असताना आता मला इथं कोणी काम करू दिलं नसतं किंवा ते कदाचित तसा वेळ नाही आली, पण बाहेर गेल्यानंतर सगळेच कामं स्वतःला करावं लागतं. घराची साफसफाई असेल, स्वयंपाक असेल, हे आपल्याला करावं लागतं. तिथे रेस्टॉरंटमध्ये मी वेटर म्हणूनही काम केलेलं आहे, वॉचमॅन म्हणूनही काम केलेलं आहे, डिलिव्हरी बॉय म्हणूनही काम केलेलं आहे. हे सगळे कामं आपल्याला करावे लागतात आणि त्याच्यामधून शिकायला मिळते का प्रत्येक घटकामध्ये कशा अडचणी आहेत आणि त्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी जगावं लागतं, कशा पद्धतीने लोकांची वागणूक त्यांना मिळते, हे सगळं शिकायला मिळालं. तुम्हाला एवढा राजकीय वारसा मिळाला आहे, तरी पण तुम्ही इंजिनिअरिंगकडे जाण्याचं कसं काय ठरवलं? आता माझे आजोबा हे 1947चे BE सिव्हिल होते, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचे. फर्ग्युसनमध्ये त्यांनी BSc मॅथमॅटिक्स आणि जिओलॉजी 1948मध्ये पूर्ण केलं. त्या काळामध्ये 2 ठिकाणी ॲडमिशन चालायच्या. ॲट अ टाईम त्यांनी दोन्ही ठिकाणी ॲडमिशन घेतल्या आणि त्या काळामध्ये ते म्हणजे म्हटलं जातं का बऱ्यापैकी शिकलेले होते. त्याच्यामुळं मुळातच आमच्या घरामध्ये सगळ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन त्यांनी दिलं. वडीलही BA आणि MBA त्यांनी केलं होतं आणि आजोबांची इच्छा होती का तुम्ही इंजिनिअरिंग म्हणा, काही पण चांगलं व्यावसायिक शिक्षण घेतलं पाहिजे. इंजिनिअरिंग केलं. त्या काळामध्ये IT ला चांगलं हे होतं. 2003-04ची गोष्ट आहे, आपण म्हणतो का 2000ला हे चालू झालं. तर मग त्याच्यामुळे IT मध्ये इंजिनिअरिंग केलं आणि त्याच्यामध्येच मग MS केलं आणि शेवटी प्रत्येक गोष्ट आता ऑटोमेट होत चालली. जे काही मॅन्युअल प्रोसेस असते किंवा ह्युमन इंटरफिरन्स हे बऱ्यापैकी कमी कसं होईल याचं प्राधान्य सगळीकडे चाललंय. त्याच्यामुळे आजोबांचं म्हणणं होतं का त्या फील्डला आता स्कोप आहे. आपल्याही कुठल्या काही संस्था असतील, काही कामकाज असेल, याच्यामध्ये पुढं ITची आपल्याला गरज असणार आहे. त्याच्यामुळे ती माहिती असणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून ती फील्ड निवडावी आणि त्याच्यामध्ये शिक्षण घ्यावं असं त्यांनी सांगितलं. तुम्ही आता बोस्टनहून शिकून आलेला आहात. तिकडची शैक्षणिक प्रणाली आणि इकडच्या शैक्षणिक प्रणालीमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला आणि काय काम करणं गरजेचं वाटतं तुम्हाला महाराष्ट्रामधल्या शैक्षणिक क्षेत्रात? तिकडे मला असं वाटतं का प्रॅक्टिकली काय आपल्याला करणं गरजेचं आहे त्या नॉलेजचं ते जाणून घेण्यासाठी प्रत्येक सब्जेक्ट बरोबर एक प्रोजेक्ट दिला जातो, ज्याच्यामध्ये आपल्याला रिअल लाईफमध्ये काय कुठे हे नॉलेज वापरायचं याची समज आपल्याला येते आणि म्हणून ती एक चांगली गोष्ट आहे का इथं आपल्याला केलं तर आपल्याकडे जे आता पाठांतर करायचं आणि त्याचं उत्तर द्यायचं, पण ते कुठं वापरायचं हे आपल्या बऱ्याच लोकांना कळत नाही. तर ते एक बदल जर केला तर माझ्या मते आता नवीन जे शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये तसा प्रकारचा बदल केलेला आहे. आता ते आल्याशिवाय कळणार नाही का काय काय बदल आहे. तर तो एक चांगला बदल राहील ज्याच्यामुळे लोकांना कळेल का आपण शिक्षण घेतो हे कशासाठी घेतो, याचा वापर कुठं करायचा. अहिल्यानगरला सहकाराची पंढरी म्हणलं जातं. सहकार क्षेत्रामध्ये तुम्हाला काय काम करायला आवडेल? काय काम कराल तुम्ही? हे सहकार क्षेत्र हे अतिशय मला वाटतं का एक चांगली चळवळ आहे. कारण की सगळे जे समविचारी लोक एकत्र येतात किंवा ठीक आहे विचार काही लोकांचे बदलही असू शकतात, पण सगळे लोकांनी एकत्र येऊन हा सहकार्याचा जे काही गाडा आहे ते हाकण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं असतं आणि रिस्क जी आहे ती सगळ्यांमध्ये डिवाइड होते आणि एक चांगलं नेतृत्व त्या ठिकाणी असलं का त्याच्यामध्ये संस्थेच्या हिताचं काय आहे हे ठरवून त्यांनी ते निर्णय घेतले आणि इतरांनी त्याला पाठिंबा द्यायचं. तर एक चांगली चळवळ आहे. तर ठीक आहे अलीकडच्या काळामध्ये सहकारी संस्था बरीच बंद पडत आहे किंवा अडचणीत आलेल्या आहे. तिथे घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे ते होते. संस्थेचा आणि सभासदांचा किंवा शेतकऱ्यांचा हेतू किंवा फायदा कशामध्ये हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी निर्णय होणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे त्या पद्धतीने जर काम झालं
तर सहकारी संस्था अतिशय उत्तम पद्धतीने चालतील, नाहीतर मग बंद पडायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं. कोपरगावात अजूनही पाण्याचा प्रश्न जिवंत कसा काय आहे? नाही, कोपरगावमध्ये मी आता ज्यावेळेस 5 नंबर तलावाचं उद्घाटन केलं तर बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की हा विषय तुम्ही 40 वर्षाचा मिटवला, कारण आम्ही प्रत्येक निवडणुकीला पाहायचो का पाण्याच्या बाबतीमध्ये राजकारण व्हायचं किंवा पाण्याच्या बाबतीमध्ये शब्द दिला जायचा, पण मूळ प्रश्न काय आहे ह्याच्यावर कोणी काम करत नसायचं. तर हे या 5 वर्षामध्ये त्या मुळाशी गेलो आणि काय काय अडचणी आहे हे समजून घेऊन आपण तो प्रश्न सोडवण्यासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली. आता योजना काय लगेच म्हणजे घर बांधायचं असेल तर आपण पाहतो बरंच प्लॅनिंग करावं लागतं, 1-2 वर्ष सहज निघून जातं. आता ही तर मोठी योजना आहे, त्याच्यामुळं त्याच्यातला जरी महत्त्वाचा एक भाग 5 नंबर तलाव झालेला आहे, त्याच्यामधून बऱ्यापैकी रिलीफ मिळालेला आहे, पाण्याचे दिवस कमी झालेले आणि पुढेही आपल्याला बाकीचे कामं पूर्ण करून रोज पाणी द्यायचं आहे. त्याच्यामुळं तो प्रश्न आता राजकारणाचा मुद्दा राहणार नाही. आत्तापर्यंत होता तो, पण आता इथून पुढे राहणार नाही. या मतदारसंघात बराच निधी आलाय, अजितदादांचं तुमच्याकडे जरा जादा लक्ष आहे असं म्हणलं जातं, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, अजितदादांचं तुम्हाला आपल्या सर्वांना माहिती आहे, अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी सर्व जनतेचे प्रश्न ओळखून त्याच्यावर काम केलेलं आहे आणि ज्यावेळेस कुठलाही कार्यकर्ता, कुठलाही लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे जनतेचे प्रश्न घेऊन जातो, वारंवार घेऊन जातो, त्याच्यामुळे त्यांनाही लक्षात येतं का हे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीची मदत त्यांनी मागच्या काळामध्ये केली आणि म्हणून एवढा सगळा निधी येऊ शकला, कारण त्याची त्यांना जाणीव आहे, म्हणून हे सगळं शक्य झालं. आता एक टप्पा झालेला आहे 2019 ते 2024. आता 2024 ते 2029चं काय विजन आहे नेमकं? पश्चिमेकडचं समुद्राला वाहून जाणारं पाणी ते पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्याचं काम राज्य शासनाने त्याला मंजुरी दिलेली. ह्या 5 वर्षामध्ये त्याच्यातलं काहीतरी पाणी आपल्याकडे वळवलं गेलं पाहिजे आणि गोदावरी कालव्यांना किंवा गोदावरी खोऱ्यामधल्या सर्व प्रकल्पांना ते पाणी मिळालं पाहिजे. हे एक प्रमुख विषय असणार आहे. गोदावरी कालवे असतील याचं नूतनीकरण, चाऱ्यांची पुनर्निर्मिती हा एक विषय असणार आहे आणि ज्यांच्याकडे शेती नाही, शेतीशी निगडीत ते लोक नाही, त्यांचा रोजगाराचा विषय असेल, याच्यासाठी MIDC महत्त्वाची असणार आहे, नवीन उद्योग आणणं हे महत्त्वाचं असणार आहे. हे 2-3 महत्त्वाचे विषय माझ्या या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. आता तुम्ही इकडचे आमदार आहात, तुमच्या कामगिरीवर तुम्ही स्वतः खुश आहात? हो, आता या 5 वर्षामध्ये आपण जर पाहिलं का 2019लाच कोविडची महामारी जगामध्ये आली, आपल्याकडे पण मार्चमध्ये लॉकडाऊन लागला. 2 वर्ष आपल्यावर अनेक निर्बंध होते, अनेक उद्योग व्यवसाय, शेती, हॉस्पिटल हे सर्व गोष्टी जर सोडल्या तर अनेक उद्योग बंद होते. त्याच्यामुळं त्या अडचणीमुळं सरकारचं उत्पन्न कमी झालं आणि म्हणून विकास कामं करण्याला मर्यादा होत्या, म्हणून 2 वर्ष अडचणी होत्या. 1 वर्षभर परत आम्ही विरोधामध्ये होतो. ज्या काही कामांना आम्ही मंजुरी घेतली ती स्थगिती त्याच्यावर लावली गेली किंवा ती सरकारची त्यावेळेची गरज असेल, पण पुन्हा एकदा ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये सामील झालो तर नवीन कामं आम्हाला मंजूर करून घेता आली. त्याच्यामुळं ह्या सर्व अडचणी 5 वर्षामध्ये होत्या, पण आता कुठलीही महामारी नाही किंवा सरकारचं उत्पन्न इथून पुढं वाढेल कसं याच्या अनेक योजना या मागच्या काळामध्ये सरकारने आणलेल्या आहे. त्याला आता काय म्हणता का पुढच्या काळामध्ये ते कळेल बा किती उत्पन्न वाढणार आहे, कशा पद्धतीने त्या योजना आखल्या जाणार आहे. त्याच्यावर निश्चितपणे पुढच्या काळामध्ये चांगलं काम अजून करता येईल आणि अजून निधी आणून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी तो निधी वापर करून त्या गोष्टी करता येतील असं मला वाटतंय. आता तुम्ही एवढी कामं केलेली आहेत, विकास कामं झाली आहेत, तुम्हाला आवडलेलं एक असं कुठलं काम आहे की तुम्हाला असं वाटतं की हां, हे काम मी खूप भारी केलं, हे मलाच आवडलंय, माझं हे काम खूप जास्त, असं कुठलं काम आहे? 5 नंबर तलाव कोपरगाव शहराचा हा पूर्ण झाल्यामुळं ते मला असं वाटतं का एक फार मोठं समाधान मला मिळालं, कारण प्रत्येक माई माऊली
यांना 8 दिवसाला पाणी साठवण्याची गरज पडायची. त्यांना सगळ्या गोष्टी त्या पाण्याच्या अवतीभोवती ठरवावं लागायच्या. लग्नाला जायचंय, बाहेरगावी जायचंय, कुठं जायचंय, पाणी कधी येणार आहे त्याच्यावरनं त्यांना ठरवावं लागायचं. पण आता 3 दिवसाला पाणी येतंय. ठीक आहे, आज नाही आलं 3 दिवसांनी येणारच आहे, आपलं पाणी आहेच. अजून लोकांना सवय 8 दिवसाची साठवायची. 3-3 दिवसाला ते परत 8 दिवसाचंच साठवत आहे. आता सवयीचा भाग आहे. पण त्यांना असं झालंय का आपलं पाणी आहे, आज जरी नाही भरलं 3 दिवसांनी येणारच आहे, आपण आपलं कुठं काय प्लॅन करायचं जाऊन येऊ, आता काही चिंता करायची कारण नाही. त्याच्यामुळे फार मोठं समाधान मला त्या ठिकाणी मिळालं. आणि ज्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये ज्या असंख्य आपल्या माता भगिनींना आम्ही लाभ मिळवून देण्यासाठी त्यांचे फॉर्म भरून घेतले, त्यांना काही डॉक्युमेंटसाठी मदत केली आणि त्यांना ते पैसे त्यांच्या खात्यावर मिळाले, त्याचं एक फार मोठं समाधान मला त्या ठिकाणी मिळालं. काय वाटतं यावेळेला 23 तारखेला काय होईल नेमकं? 23 तारखेला निश्चितपणे चांगलं मताधिक्य येऊन माझा विजय होईल. कारण की जे कामं संघामध्ये मी केलेली आहे किंवा मंजूर झालेली आहे, हे लोकांना कळते का ठीक आहे याला वेळ लागतोय, पण बदल लोकांना दिसतोय. त्याच्यामुळे निश्चितपणे लोकांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आणि म्हणून निश्चितच विजय 2023ला असेलच. 2023 नाही, सॉरी 23 नोव्हेंबरला असेल. सोशल मीडियावर आम्ही बघतोय सध्या तुमचा उल्लेख भावी मंत्री म्हणून केला जातोय, त्याबद्दल काय सांगाल? आता शेवटी कार्यकर्त्यांची भावना आहे का आपला लोकप्रतिनिधी एक आमदार म्हणून एवढं काम करू शकतो, तर एक मंत्री म्हणून अजून जास्त काम आपल्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये करू शकतो, हे कार्यकर्त्यांना वाटते. आणि कुठलाही लोकप्रतिनिधी असेल त्यांचं पुढचं ध्येय असतंच का आपल्याला मंत्री व्हायचंय, अजून काम करायचंय. तर संधी मिळाली तर निश्चित चांगलं काम करणारच आहे. पण तो सर्व विषय अजितदादांचा आणि सर्व पक्ष श्रेष्ठींचा असेल का काही जबाबदारी द्यायची का नाही द्यायची, तो त्यांचा अधिकार आहे. अच्छा, तुमच्या विरोधात आता सध्या 11 उमेदवार मैदानात उतरलेत. तुम्ही या आव्हानांना कसं सामोरं जाताय? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तिथं अधिकार आहे का निवडणूक लढवण्याचा, आपली बाजू मांडण्याचा. त्या पद्धतीने सर्व जे उमेदवार उभे, अनेक पक्षांकडनं उभे, काही अपक्ष उभे, ते त्यांची बाजू मांडताय. त्याच्यामुळं त्यांचा विषय काय आहे ते त्यांच्या पद्धतीने मांडताय. मी माझं काम त्या ठिकाणी लोकांपुढे मांडतोय आणि मी काम केलेलं आहे. मी काय जे केलेलं नाही ते काही सांगायचं काही कारण नाही. जे केलेलं आहे तेच सांगतोय. ते मी जे काही काम केलेलं आहे ते लोकांपुढे मांडून त्यांचं मतदान मिळवण्याची विनंती त्या ठिकाणी, मी जे काही कामं मंजूर करून आणलेले ते लोकांपुढे जाऊन ते कामं सांगण्याचं काम करतोय आणि त्यांना विनंती करतोय का पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्यावी. आता एक टप्पा पूर्ण झालेला आहे 2019 ते 2024. आता 2024 ते 2029 या टप्प्यात तुमचं काय विजन असेल? समुद्राला वाहून जाणारं पश्चिमेकडचं पाणी हे पूर्वीकडे गोदावरी खोऱ्यामध्ये वळवणे आणि जे काही प्रकल्प गोदावरी खोऱ्यामध्ये आहे त्याच्यामध्ये गोदावरी कालवे असेल किंवा NMC असेल, या सर्वांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीचं पाणी कसं मिळेल हे एक विजन असणार आहे. निळवंडेचे कालवे पूर्ण झालेले, राहिलेलं काम पूर्ण करून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणे. एक उपसा सिंचन योजना, जे पालखेडचं कार्यक्षेत्र माझ्या मतदारसंघामध्ये आहे त्यांच्यासाठी ते करणे. MIDC एक मंजूर आहे, दुसरी MIDC मंजूर करून तिथे उद्योग आणून तिथे रोजगार निर्मिती किंवा नवीन उद्योग आणणे. तसेच आता एअरपोर्टच्या टर्मिनलचं काम चालू झालेलं आहे, कार्गो टर्मिनलचं काम त्या ठिकाणी होणार आहे. त्या माध्यमातून रोजगार लोकांना कसा मिळेल किंवा आपल्या शेतकऱ्यांचा शेतमाल किंवा कुठलाही आपला माल असेल इथल्या परिसरातला, तो जगामध्ये त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी ही सर्व सुविधा लवकर त्यांना उपलब्ध झाली पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न करणे. रेल्वे स्टेशन आपल्या कोपरगाव शहरामध्ये आहे, तिथे आपल्याला काही करता येईल का अजून त्याचा विचार करणे. आध्यात्मिक कॉरिडॉर, कारण आपल्याकडे इथं परिसरामध्ये जागतिक दर्जाचं श्री साईबाबांचं समाधी मंदिर आहे
परिसरामध्ये शनी शिंगणापूर आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर आहे, घृष्णेश्वर आहे. त्याच्यामुळे एक असं कॉरिडॉर त्या ठिकाणी निर्माण करणे किंवा मतदारसंघामध्ये सुद्धा शुक्राचार्य मंदिर आहे, अनेक मंदिरं आहे. त्याच्यामुळे एक धार्मिक पर्यटन कसं होईल असा प्रयत्न त्या ठिकाणी करणे. कोपरगावचा जर विचार केला तर एअरपोर्ट आहे, समृद्धी महामार्ग जवळ आहे, रेल्वे स्टेशन आहे, नगर मनमाड सारखा एक महत्त्वाचा महामार्ग शहरामधून जातोय. या सर्व गोष्टीचा फायदा घेऊन कोपरगाव शहराला, कोपरगाव तालुक्याला अजून कसा विकासाच्या वाटेवर आणता येईल हा प्रयत्न पुढच्या काळामध्ये राहणार आहे. ओके दादा, एवढ्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे, तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल हॅलो महाराष्ट्राकडून तुमचे खरंच खूप खूप आभार आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.